आपल्यासोबत एक अत्यंत खास व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीचा परिचय मी आपल्याला करून देते। राम जन्मभूमी मंदिर जिथे बनतं आहे तिथे आपण आहोत। जगदीश आपणे सर, तीर्थक्षेत्राचे प्रोजेक्ट मॅनेजर आपल्यासोबत आहेत। सर, आपलं मनापासून स्वागत आहे। काय भावना आहे या क्षणीची? राम मंदिर पूर्णत्वास येते। आपण थोडंसं इथे येऊयात, आपल्याला राम मंदिर पण आपण आपल्या प्रेक्षकांना आपण इथे येऊयात थोडंसं। या ठिकाणी जे मंदिर तयार होत आहे, हे मंदिर आता गेले 3.5 वर्ष आम्ही खाली थेट 60 फूट खाली जाऊन तिथे कुर्मशीला टाकून त्याच्यावरती आम्ही सुरुवात केली। त्याला आता 3.5 वर्ष झाली आहेत आणि पूर्ण खाली ग्राउंड कव्हरेज झालं। त्याच्यानंतर असलेला जो ग्रे कलरचा दगड आहे ग्रॅनाइट, त्याच्यामध्ये प्लिंथही झाली। त्याच्यानंतर आता फर्स्ट फ्लोअर, ग्राउंड फ्लोअर आणि फर्स्ट फ्लोअरही होत आलेलं आहे आणि हे सगळं काम जानेवारीमध्ये जेव्हा इनॉग्रेशन होईल तेव्हा आपल्या सगळ्या यांना पाहायला मिळेल दर्शकांना। समोरचा असलेला परकोट्यामधला असलेला दर्शन भाग जो आहे महाद्वाराचा, तोही भाग झालेला असेल आणि इथं आलेली सगळी मंडळी हे यातून द्वार, मुख्य सिंहद्वार, नृत्य मंडप, त्याच्यानंतर रंगमंडप, त्याच्या मागे असलेलं गृहमंडप, कीर्तन आणि भजन मंडप आणि प्रत्यक्ष ज्या ठिकाणी राम उभा राहणार आहे ते त्याचं गर्भगृह हे पाहायला आपण सगळे जाणार आहात आणि हे सगळं तयार होऊन जानेवारीच्या 23-24 तारखेपासून आपल्या सगळ्यांच्या पुढे येईल। आम्हाला सांगू शकाल की सगळ्यात चॅलेंजिंग भाग कोणता होता या मंदिर निर्मितीत? सगळ्यात चॅलेंजिंग भाग होता करोना। आणि करोना असतानाच आम्ही सुरुवात केली कामाला आणि हा सगळा करोनाचा भाग असताना लोक आतले आत बाहेरचं बाहेर होते, त्यावेळेला आम्ही जमिनीच्या खाली गेलो, जमिनीच्या वर आलो आणि जमिनीच्या वरती प्लिंथपर्यंत सगळं काम हे करोना 1, 2, 3 मध्ये झालं। तुम्ही सगळे आपापल्या घरी होतात आणि त्यामुळे इथलं काम आम्ही स्वच्छ आणि नीटपणे करू शकलो, नाहीतर आमच्यावरती तुम्ही सगळ्यांनी उड्या मारल्या असतात। सर, हा झाला कामाचा भाग। काय म्हणतात, आपली एक श्रद्धा असते प्रत्येक गोष्टीवरती, तर त्या श्रद्धेचा भाग म्हणून तुम्हाला विचारायचं किती समाधान मिळालं मनाला की रामाच्या इतक्या वर्षांपासून मंदिराची जी प्रतीक्षा होती त्याच्या निर्माणाला आपला हातभार लागला? रामाच्या या आंदोलनामध्ये मी 89 पासून सहभागी आहे। 89ला जेव्हा आपण रामशिला पूजन केलं होतं ते शिला घेऊन मी इथे आलो होतो। ज्या वेळेला 91-92ला रथयात्रा झाली त्या यात्रेमध्ये पण मी होतो। 92ला ज्या वेळेला प्रत्यक्ष डिमॉलिशन झालं त्या डिमॉलिशनचा मी एक भाग होतो आणि त्यानंतर इथे मंदिर उभा राहील असं जेव्हा वाटलं होतं त्या इच्छा खूप होती, पण कोणी सांगावं संधी मलाच मिळेल। आणि या सगळ्याच्या याच्यामध्ये दिल्ली, प्रयाग, लखनौ आणि अयोध्या या सगळ्यांच्यामध्ये अनेक जणांची चर्चा होत आम्ही या स्टेजला पोचलो आणि 3.5 वर्ष झाली मी इथे ठाम रोवून उभा आहे। मला असं वाटतं की आपल्या सगळ्या लोकांच्या आशीर्वादानं आणि श्रद्धेनं हा सगळा भाग आता पूर्ण होतोय आणि त्याच्यामुळे मंदिर पूर्ण करून सगळ्यांच्या समोर द्यायला मलाही खूप अभिमान वाटतोय, आनंद होतोय की आपण हे योग्य पद्धतीने करू शकतोय। अजून हे सगळं पूर्ण व्हायला 1.5-2 वर्ष लागणारच आहेत। प्रोजेक्ट पूर्ण होईल तोपर्यंत 2 वर्ष आणखीन जातील, पण या सगळ्या 2 वर्षानंतरची जी स्थिती असेल त्याच्या याच्यामध्ये यात्री सुविधा असतील झालेल्या, पूर्ण परकोटा झालेला असेल, आयकोनोग्राफिक फिगर झालेले असतील, बाजूला असलेल्या सगळ्या परिसरामध्ये वासुदेव कामतांसारखे आर्टिस्ट काम करत आहेत, त्या सगळ्या रामायणातल्या फिगर झाले असतील, हिंदू जीवन दर्शन उभं राहिलं असेल आणि याच्यासह एक राष्ट्र मंदिर उभं राहिलं असेल। आम्हाला असा विश्वास आहे की केवळ राम मंदिर नाही, राष्ट्र मंदिर इथं उभं राहील आणि आपल्या सगळ्यांना आपल्या जीवनाचा, आपल्या समाजाचा अभिमान मिळेल, देशाचा अभिमान मिळेल अशी कृती इथं उभी राहिली असेल। 450 वर्षानंतर ही पहिली वेळ आहे की असं एखादं मोठं मंदिर आपण आपल्या प्रयत्नाने आपल्या आर्थिक बळावर उभं करतो। याच्यामध्ये कुठल्याही केंद्रीय किंवा राज्य सरकारचाही हिस्सा नाही आणि त्याच्यामुळे हे सगळं लोकांनी लोकांच्यासाठी आणि लोकांच्या करता बनवलेलं आहे। हा लोकशाहीचा अगदी मुख्य कणा असलेला भाग सगळ्या लोकांनी लक्षात ठेवावा आणि चाली रीती आपल्यामध्ये असलेले कमी जास्त तर कुठलाही भेदभाव न ठेवता सगळ्यांनी एकाच वेळेला रामाचं दर्शन घ्यावं एवढीच इच्छा आहे। खूप भावूक झालात आणि प्रत्येकाची तीच खरं तर या क्षणाची तीच खरं तर सगळ्यांची या क्षणीची भावना। मला एक छोटासा शेवटचा प्रश्न विचारायचा आहे, काय उत्सुकता आहे 22 जानेवारीची? कशी 22 जानेवारीच्या दिवशी भारतातले सगळे राजकीय क्षेत्रातले, आर्थिक क्षेत्रातले सगळे महान लोक येतील। या सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत, सदिच्छा आमच्या पाठीशी आहेत। यांनी इथे येऊन
त्यांना जे काही पाहायला मिळालेलं आहे त्यातला आनंद व्यक्त करावा आणि माननीय पंतप्रधान यांनी या सगळ्या आशीर्वादावरती एक तुळशीपत्र ठेवून हे लोकार्पण करावं. खूप खूप आभार, खूप खूप आभार. आणि प्रत्येक रामभक्त भाऊक आहे, ती एक खरं तर वेगळी भावना आहे आणि हे अश्रू खरं तर समाधानाचे आहेत, आनंदाचे आहेत, भक्तिभावाचे आहेत. मनापासून आभार आम्हाला वेळ दिल्याबद्दल आणि आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तर राम मंदिराच्या निर्माण क्षेत्रामध्ये किंवा निर्माण कार्यामध्ये ज्यांचा ज्यांचा हातभार लागलाय ते सर्वजण स्वतःला सौभाग्यशाली समजतात आणि अर्थातच आमची सुद्धा इथे आल्यावरती हीच भावना आहे की राम मंदिराचं दर्शन आपल्याला घडलंय. कॅमेरामन प्रशांत मानेसह मी ज्ञानदा कदम, एबीपी माझा, अयोध्या, राम जन्मभूमी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.